विरोध आहे। लोढांच्या नागरिकांची भेटीगाठी होत आहेत आणि त्यालाच ठाकरे गटाने विरोध केलाय। पेडर रोड मधील धीरज अपार्टमेंटमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते दाखल झाले आहेत। लोढांच्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेनंतर ठाकरे गटाचा विरोध आता बघायला मिळतोय। जिराज बिल्डिंग मध्ये आहोत। लोढाजींचा मेसेज आहे। मेसेजवर आम्ही सगळ्या महिला आणि आमचे सगळे शिवसैनिक आलेलो आहोत। पण पूर्ण इथे ब्लॅकआउट आहे। आचारसंहिता आहे। आचारसंहितेचा भंग होत आहे। इलेक्शन आयोग काय करतंय? लोकल पोलीस स्टेशन काय करतंय? याच्यावर ॲक्शन का नाही घेतली गेली? हा आचारसंहिताचा भंग आहे। काल संध्याकाळपासनं प्रत्येक सोसायटीच्या मीटिंगपासनं जेवणाचं हा ॲक्च्युली आचारसंहिताचा भंग आहे। काल त्यानंतर का घ्यायची मीटिंग, तरी काय घ्यायची आणि जेवण कशासाठी? तर मी आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केलेलं नाही असं मंगल प्रभात लोढा यांनी म्हटलंय। आचारसंहितेचा अर्थ घरी राहणं किंवा संवाद टाळणं असा होत नाही। लोकांना भेटणं गुन्हा नाही असं मंगल प्रभात लोढा यांनी ट्विट केलंय। काय ट्विट केलंय लोढांनी आपण पाहूयात। गेल्या 30 वर्षांपासून मी सार्वजनिक जीवनात सक्रियपणे सेवा करत असताना सातत्यानं लोकांशी संपर्क साधलाय। आज मी आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केलेलं नाही आणि मी ते कायम ठेवीन। आचारसंहितेचा अर्थ घरी राहणं किंवा सार्वजनिक संवाद टाळणं असा होत नाही। लोकांना भेटणं हा गुन्हा नाही।